नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आपण असंच काही शोधत असतो की अशा प्रकारचा नाश्ता बनावा की झटपट बनेल, कमी जिन्नसही लागतील, लहानांपासून मोठ्यांनाही आवडेल आणि आपल्याला बनवायलाही तो त्रास होणार नाही. तर चला, अशाच प्रकारची आपण आज रेसिपी बनवणार आहोत, ती म्हणजे रव्याचे आप्पे. अगदी झटपटही बनतील, सगळ्यांना आवडतील सुद्धा, मुलांना तुम्ही टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता. तर चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया. एखादा बोल घ्यायचा आहे, त्याच्यामध्ये आपण घालायचं 1 वाटी रवा. इथे वाटीमध्ये रवा जो घेतलाय तुम्ही, इथे जाडा बारीक असं काही नाही, कोणताही तुम्ही रवा घेऊ शकता. त्याचबरोबर घ्यायचे अर्धी वाटी दही. दही मात्र आंबट घ्यायचं नाही, चांगलं फ्रेश दही घ्यायचं. आणि एक मात्र लक्षात घ्या, तुम्ही कोणतीही वाटी घेऊ शकता. मी इथे मेजरिंग कप घेतले, असं काही नाही की आपल्याला मेजरिंग कपच पाहिजे. त्याच दह्याच्या वाट्यामध्ये पाणी घालून असं थोडंसं अगोदर पाणी घालायचं, मिक्स करून घ्यायचं. आणि नंतर जर तुम्हाला वाटलं की हे बरोबर पातळ झालेलं नाहीये, तर पुन्हा जरासं पाणी घालायचं. मात्र जास्त पातळ करायचं नाही, अगदी अशा प्रकारचे करायचे की नंतर हा रवा चांगलं पाणी शोषलं जाईल. बघा, छान असं आपलं मिश्रण रेडी झालं. त्याला झाकून 15 मिनिटासाठी ठेवून द्यायचं किंवा 10 मिनिटासाठी चालेल. तोपर्यंत एका तव्यावरती आपण थोडंसं तेल गरम करायला ठेवलंय. त्याच्यामध्ये घालायची राई, घालायची थोडेसे बारीक चिरलेला कढीपत्ता घालायचे. त्याचबरोबर घालायचे आपण हिंग. हिंग घातल्यानंतर आपण त्याच्यामध्ये घालायचे मिरची आणि आल्याचा ना ठेचा. म्हणजे अगदी त्याला अगदी तुम्ही जास्त अगदी पेस्ट अशी करायची नाही, थोडासा तुम्ही खलबत्त्यात त्याला ठेचून घ्यायचा. त्याच्याने चव आणखी छान लागते. नसेल तर तुम्ही आलं मिरचीचं कापून घेतलं तरी चालेल, आलं घालायचं नसेल, हिरवी मिरची घातली तरी चालेल. त्यानंतर घालायचा एक कांदा घालायचा बारीक चिरून. तो झाल्यानंतर थोडासा परतायचे. इथे मात्र आपण बऱ्याचशा भाज्या घेणार आहोत, तर असं काही नाही की तुम्ही जास्त त्याला अगदी नरम करायचे. अगदी थोडाफार झाला कांदा की पटकन इथे मी टाकले सिमला मिरची टाकली. त्याचबरोबर घालायचे बारीक चिरलेला गाजर. आणि तसंच आपण टाकणार आहोत त्याच्यामध्ये टोमॅटो. टोमॅटोच्या जरा बिया काढून घ्यायच्या आणि नंतर त्याच्यामध्ये टाकायच्या. आता तुमच्याकडे आणखीन काही भाज्या असतील, एखादे मक्याचे दाणे असतील, मटार असतील, तेही घातले तरी चालतील. या भाज्या थोड्याशा आपण परतून घ्यायच्या. अगदी एक दोन सेकंड चांगला परतायच्या, अगदी मोठी गॅस करून. आणि नंतर त्याला बंद करायचं आणि त्याला थंड व्हायला द्यायचे. तोपर्यंत आपण इथे चटणी बनवूया. मिक्सरच्या भांड्यात खोबरं घेतलंय, तसंच घालायचं आपण इथे डाळवं घालायचे थोडंसं 1 चमचा. त्याचबरोबर आपण इथे घालणार आहोत भाजलेली शेंगदाणे 1 चमचा घालायचे. त्या दोन्ही वस्तूंनी आपल्याला चव छान येते. नसेल तर तुम्ही एकच जिन्नस वापरला तरी चालेल. जरासं जिरं घालायचे. हिरव्या मिरची अगदी चांगला तिखट घाला, मस्त झणझणी त्याची चटणी चांगली लागते. त्याचबरोबर घालायचे चिंचेचा थोडासा तुकडा, नसेल तर लिंबाचा रस घाला. आणि नंतर घालायचे पाणी आणि चवीपुरतं मीठ. मीठ घातल्यानंतर आपण याला चांगलं अगदी वाटून घ्यायचे. चटणी अशी मस्त झाली पाहिजे बारीक. बघा, चटणी छान झाली. आता याला काढून घेऊया आणि त्याच्यामध्ये आपण आता फोडणी देऊया. फोडणी पात्रामध्ये तेल गरम केलेले आहे, त्यात घालायची राई घालायची. राई थोडीशी तडतडली की पटकन घालायची उडदाची डाळ. ती थोडीशी भाजली गेली की गॅस मग आपण काय करायचं, बंद करायचं आहे. त्यानंतर कढीपत्ता, हिंग घालायचं थोडंसं. आणि एखाद सुकी मिरची असेल तर ती घाला तुकडे करून. घातल्यानंतर ही जी फोडणी ना, मस्त अशी खमंग फोडणी आपण घ्यायची, त्या चटणीवरती टाकायची आणि पटकन झाकण लावून ठेवून द्यायचं. म्हणजे तो सुवास अगदी त्या चटणीमध्ये उतरतो. अगदी आपली चटणी मस्त अशी रेडी झालेली आहे. आता चटणी बाजूला काढून ते मिश्रण आपण जे आप्याचं मिश्रण आहे ते काढूया. आप्याचं बघा, अगदी रवा अगदी चांगलं पाणी शोषलं गेले. तर ह्याच्यामध्ये काय करूया, थोडंसं पाणी अगोदर घालून त्याला व्यवस्थित आपण मिक्स करून घ्यायचं. जरासं पाणी घालायचं, अगदी जास्त नाही. 1-2 चमचे म्हणाल ना तर हरकत नाही. आणि हे सगळं मिश्रण आपण व्यवस्थित मिक्स केलं की नंतर आपण त्याच्यामध्ये ज्या भाज्या परतून घेतल्या होत्या त्या भाज्या सगळ्या ह्याच्यामध्ये घालायच्या. आता भाज्यामध्ये मी मीठ घातलं नाहीये, कारण का मग याच्यामध्येही मीठ आणि त्याच्यामध्ये मीठ, त्या घालताना मिठाचं प्रमाण आपल्याला कळत नसतं, म्हणून भाज्यामध्ये घालायची गरज नाही. आता मग नंतर आपण याच्यामध्ये मीठ घालायचं. आता अगोदर आपण हे सगळ्या भाज्या घातल्यात. इथे हवं जर तुम्ही लाल तिखट, हळद काही घालायचं तरी घालू शकता. मी तिथे जास्त काही न घालता फक्त इथे घातलेत जे आपले चिली फ्लेक्स आहेत ते घातले. ते नाही घातलं तरी चालेल, चिली फ्लेक्स घालायचे. त्याचबरोबर हे सगळं घातलं की नंतर घालायचं चवीपुरतं मीठ. आणि मीठ घातल्यानंतर आपण हे सगळं मिश्रण व्यवस्थितरित्या कोथिंबीर घालून सगळं मिश्रण मिक्स करून घ्यायचं. छान असं मिक्स करून घ्यायचं आणि पाहायचं की आपल्याला पाण्याचं गरज लागते तर आपण पाणी घालायचं. आता हे बघा, थोडंसं ना जाडसरच वाटतंय, म्हणून ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी आपल्याला घालावं लागेल. कारण का ते जास्त जाड असेल तर मात्र आप्पे बरोबर आपले फुलले जाणार नाही.
म्हणून थोडंसं अशा प्रकारे आपण छान असं पातळ जरासं करून घ्यायचे. आता ही कन्सिस्टन्सी बघा अगदी परफेक्ट झाली, बरोबर. मग आता अशी झाली की आपण त्याच्यामध्ये इथे तुम्ही इनो सुद्धा टाकू शकता. अर्धा चमचा इनो टाकला तरी चालेल. तर मी इथे अर्धा चमचा टाकलाय बेकिंग सोडा. या बेकिंग सोडा आणि इनोमुळे काय होतं, हे जे आप्पे आहेत ना फुलून येतात, तरच त्यांची चव आणखी छान लागते. जर तुम्ही हे सगळे दोन्ही वस्तू टाकले नाही तर मात्र तसे आप्पे तुम्हाला लागणारही नाही. आता हे सगळं झालं. आप्पे पात्र मी गरम करायला ठेवलेलंच आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं तेल घातलेलंच आहे. तेल अशा प्रकारे घातलं की नंतर काय करायचं माहिती आहे का, ब्रशने ना सगळं असं बाजूला लावून घ्या. म्हणजे आप्पे आपल्या व्यवस्थितरित्या अगदी छान होतात. नाही तर ते मधोमधच तेल घातल्यामुळे कधी कधी ते आपले आप्पे बरोबर होत नाही. मग अशा प्रकारे पसरून घ्यायचं आणि थोडं थोडं चमच्याने तुम्ही अशा प्रकारे सगळं मिश्रण सगळं अगदी आप्पे पात्रामध्ये घालायचंय. आता ही आप्या पात्रामध्ये सगळं मिश्रण घातलंय आणि काय करायचं, आता गॅस मंदच ठेवायची अगदी छान अशी आणि त्याला झाकण लावून अगदी 5 मिनिटं त्याला ठेवून द्यायचं. अगदी व्यवस्थित ते मंद गॅस असल्यामुळे अगदी व्यवस्थित आपले आप्पे छान असे अगदी छान फुलून येतील. तर 5 मिनिटांनंतर बघा तुम्हाला कळत असेल की छानसे वरून फुलले. तशा प्रकारे त्याला उलट करायचे. उलट केल्यानंतर काय करायचं, सगळे उलट झाले की ह्याच्यामध्ये अगदी थोडंसं जरा जरासं आपण त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं, जास्त नाही. अगदी तुम्ही थेंबर म्हणाल ना, असं जरा जरासं तसं टाकायचं. म्हणजे त्यामुळे काय होते खालून सुद्धा अगदी छान असं अगदी मस्त अगदी कुरकुरीत क्रिस्पी असे छान होतात आणि आप्पे आपले मस्त बनतात. आणि इथे मात्र झाकण ठेवायची गरज नाही. बघा आप्पे आपले अगदी 2-4 मिनिटांनी मस्त झालेले आहेत. आता सगळे आप्पे आपण आता काढून घ्यायचे. अशा प्रकारचे आप्पे बनवायला बघा काही त्रासही होत नाही. अगदी मोजकी जिन्नस असतात आणि पटकनही बनतात आणि खायलाही सुद्धा छान लागतात. नुसते तुम्ही चटणी द बनता सॉस जरी बनवलं, सॉस बरोबर खाल्ला तरी छान लागतात. आपले आप्पे बघा अगदी मस्त गोलाकार अगदी छान फुलून आलेले आहेत. अशा प्रकारचे आप्पे काढून घेऊया. आता हे सगळे आप्पे मी अगोदर व्यवस्थित सगळे जे बाकीचे मिश्रण आहे ते सुद्धा करून घेणार आहे. सगळे आप्पे आपले रेडी झालेले आहेत. ताटात मी काढलेत. आता सॉस आणि चटणी सुद्धा ठेवली आहे. ज्याप्रमाणे मी तुम्हाला सांगितलं अशा प्रकारे तुम्ही प्रत्येक अगदी व्यवस्थित अशा प्रकारचे आप्पे करायचे. मुलांना मोठ्यांना काय सगळ्यांनाच आवडतील. अगदी मस्त बनतात आणि तुम्हाला तोडूनही दाखवते बघा किती छान असे फुलले गेले होते. त्यामुळे व्यवस्थित आतमध्ये अगदी बघा चिकट वगैरे असे झालेले. तर बघा ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली, आवडली का? आवडल्यास जास्तीत जास्त लाईक करायचं आहे, प्रत्येकांकडे शेअर करायचं आहे, शॉर्ट व्हिडिओ पाहायला विसरायचं नाही आहे आणि पुन्हा भेटायचं आहे आपण एका छानशा रेसिपी बरोबर.